सारखे सारखे स्किप करतो ऑर्डर ते घेतो बाकी जरा कॉम्प्लिकेटेड इंटीग्रेशन है. ओके, पेज नंबर लाइन पे मार्क करा. इंटीग्रेशन ऑफ स्क्वायर रूट ऑफ tan of x प्लस स्क्वायर रूट ऑफ cot of x dx. कॉम्प्लिकेशन जरा वाढते त्याच्यामध्ये. क्लियर आहे? असे इंटीग्रेशन दिले का तुम्हाला रूट ऑफ tan of x प्लस cot of x मार्क करायचं, आयपी मार्क करून टाकायचा. अशा टाइपचे जरा प्रॉब्लेमॅटिक असते. काय याच्यामध्ये एक गोष्ट काय आहे, यांचे रिवर्स फंक्शन असतात है ना. तर याला तुम्ही एका फॉर्मॅट मध्ये कन्वर्ट करा. आयदर तुम्ही कॉट मध्ये कन्वर्ट करा का टॅन मध्ये कन्वर्ट करा. मग कॉटला टॅन मध्ये लिहिता येतं, टॅनला कॉट मध्ये लिहिता येतं. आपण काय करू, टॅन मध्ये कन्वर्ट करू. मग कॉटला आपण टॅन मध्ये लिहू शकतो का, लिहू शकतो. म्हणून मी याला असं लिहू शकतो का, इंटिग्रेशन ऑफ tan of root of tan of x plus 1 upon root of tan of x. चालेल का सर? हे चालेल का? मी कॉटला काय केलं, 1 upon tan लिहिलंय. आता नीट लक्षात घ्या, या ठिकाणी क्रॉस मल्टिप्लिकेशन करता येईल आपल्याला, कारण हे रूट ऑफ tan of x म्हणून tan of x होऊन जाईल. त्यांनीच त्याच्या रूटला मल्टिप्लाय केलं तर त्याचा आन्सर तेच मध्ये टर्म येते. सो मी याला क्रॉस मल्टिप्लाय करून याला डिवाइड वन असेल इथं. करते ना हे रूट ऑफ tan of x into रूट ऑफ tan of x, त्याचा आन्सर होईल tan of x आणि 1 into 1 सो प्लस 1 डिवाइड बाय रूट ऑफ tan of x into 1 रूट ऑफ tan of x. विदाउट टेकिंग एक पर्यंत. ओके, सो आता पुढे बघा. आता असं आल्यानंतर तुम्हाला असं वाटतं की रूट ऑफ tan of x चा डेरिव्हेटिव्ह तुम्हाला वरती भेटू शकतो का. रूट ऑफ tan of x चा डेरिव्हेटिव्ह काय असतो, रूट ऑफ x चा डेरिव्हेटिव्ह काय असतो, रूट ऑफ x चा डेरिव्हेटिव्ह असतो 1/2 रूट ऑफ x, असं काहीतरी भेटतं, बरोबर की नाही. पण आता याच्यामध्ये आपल्याला अशी काहीतरी टर्म पाहिजे tan of x + 1 है ना. मग याच्या पुढे आपण या x चा पण डेरिव्हेटिव्ह घेतो की नाही इथं. मग ते x पुन्हा sec स्क्वेअर x वगैरे असं काहीतरी, कळलं का. आता या ठिकाणी परत तोच प्रॉब्लेम आहे की तुम्ही जर त्याला सबस्टिट्यूट करणार तर पुढे तुम्हाला sec स्क्वेअर x वगैरे असं काहीतरी टर्म्स भेटतात ज्या की इथं नाहीये. कळतंय ना. मग आता याला काय करावं लागेल, थोडंसं कॉम्प्लिकेटेड क्वेश्चन होणार आहे. मग dt म्हणून ते sec स्क्वेअर x वगैरे सगळं बाजूला काढावं लागेल, कारण याच्यात ऑप्शन नाही उरत आता काहीच. इथे एकच ऑप्शन उरतो, याला काय करणार तुम्ही अजून, है ना. दुसरा ऑप्शनच नाही, सबस्टिट्यूशन केल्याशिवाय पर्याय नाहीये. का, कारण इथं sin cos tan मध्ये कन्वर्ट केलं तरी हे रूट मध्येच राहील. ते उलटा कॉम्प्लिकेट होईल, sin आपण cos रूट मध्ये येईल, अजून कॉम्प्लिकेशन वाढतील. कळतंय का. त्याच्यापेक्षा याला काय करा, तुम्ही सबस्टिट्यूट करा t कोणाला, रूट ऑफ tan of x ला. जरा कॉम्प्लिकेटेड क्वेश्चन आहे आणि एक्सपेक्टेशनच्या बाहेर आहे. सो मी इथे काय करेल, रूट ऑफ tan of x ला t सबस्टिट्यूट करेल. सो लेट रूट ऑफ tan of x will be t. क्लियर. मग त्याला डेरिव्हेटिव्ह घ्या. काय भेटेल डेरिव्हेटिव्ह, याचा डेरिव्हेटिव्ह जर घेतला तर तो भेटेल 1/2 रूट ऑफ tan of x आणि tan of x चा sec स्क्वेअर x आणि ते x चा dx t. कळलं का हे. हां, मग काय भेटेल आपल्याला, काय पाहिजे तर dx ची व्हॅल्यू टाकता येईल. पण आपल्याला दुसरं काहीच सापडत नाहीये, फक्त dx सोडून. मग फक्त dx ला बाकी सगळं तिकडे शिफ्ट करा. कळतंय का. सो बाकी सगळं तिकडे शिफ्ट करू आपण. dx ला जो 1/रूट ऑफ tan of x ची व्हॅल्यू आपल्याला टाकता येईल पण डायरेक्ट dt. ओके, मग याच्यात तुम्ही काय करा, एक x ची व्हॅल्यू काढून घ्या. तसं याच्यामध्ये अजून कॉम्प्लिकेशन काय वाटतंय, बरोबर चालतंय का भाई. ठीक आहे, आणि t स्क्वेअर करून x ची व्हॅल्यू, बरोबर x ची व्हॅल्यू काढावीच लागेल. ठीक आहे, त्याशिवाय ऑप्शन राहणार नाही. ओके, इथपर्यंत आले का तुम्ही.
मग आता इथं प्रॉब्लेम काय आहे माहिती का, 1 रूट ऑफ टॅन ऑफ एक्स ची व्हॅल्यू आपल्याला dt म्हणून टाकता येईल. म्हणजे हे पहा 1 रूट ऑफ टॅन ऑफ एक्स ची व्हॅल्यू dt मध्ये कळतंय का. पण हे x चं काय करतात, हे मागच्या वेळेस केलेलं आहे आपण. जर हा म्हणजे याला मी असं लिहू शकतो का, ठीक आहे पहा टॅन ऑफ एक्स प्लस 1 आणि इंटू 1 रूट ऑफ टॅन ऑफ एक्स dx असं चालेल का लिहिलं. हे 1 रूट ऑफ टॅन ऑफ एक्स इकडे लिहिले, रूट आहे ना, डिनॉमिनेटर आहे ना, तो बाजूला जाईल की नाही. मग याची व्हॅल्यू मला इथून काढता येते ना, ती व्हॅल्यू इथून टाकता येईल की नाही याच्यात. हां पण याचा प्रॉब्लेम काय आहे, मी जेव्हा t सबस्टिट्यूट करतो तेव्हा मला हे टॅन ऑफ x ची पण टर्म भेटता कामा नये. x चालेल का इथं, x चालतो का t टाकल्यानंतर, सगळं t मध्ये पाहिजे ना. मग x ला पण कशा कन्वर्ट करावं लागेल, t मध्ये. कसा कन्वर्ट करतो मी ते, मी ज्याला t म्हटलेलं असतं तिथून x ची व्हॅल्यू काढायची. मी टॅन ऑफ रूट ऑफ टॅन ऑफ x ला t म्हटलो की नाही, तिथून x ची व्हॅल्यू काढा. काय मिळते, टेकिंग स्क्वेअर ऑन बोथ साइड करा. सो काय भेटेल तुम्हाला, टॅन x t स्क्वेअर. आणि मग याच्यातून x ची व्हॅल्यू कशी येणार, इनवर्स येते, x tan इनवर्स ऑफ t स्क्वेअर. कळतंय का, बरोबर आहे. सो tan इनवर्स ऑफ t स्क्वेअर x. कळलं का हे, हां ही व्हॅल्यू घेऊन याच्यात टाका. मग आता ही व्हॅल्यू घेऊन याच्यात टाका. आता याच्यामध्ये काय 1 रूट ऑफ टॅन ऑफ एक्स dx च पाहिजे होतं आपल्याला, म्हणजे 2x² तिकडे शिफ्ट करायचं. म्हणजे तुम्हाला काय भेटेल, 1 रूट ऑफ टॅन ऑफ एक्स आणि पुन्हा हा dx हे तिकडे शिफ्ट होणार, sec² खाली येणार, 2 वरती जाणार. सो 2 dt अपॉन sec²x. हे डाऊट याच्यात मी टर्म तयार करतोय वरच्या, जेव्हा होत नसता तेव्हा x ची व्हॅल्यू काढून घ्यायची, टाकून द्यायची. कळलं का. आता ही टर्म तयार झाली, पण ही नव्हती होत ना टॅन ऑफ x. मग x ची व्हॅल्यू काढली पहा मी, x ची टॅन इनवर्स ऑफ t स्क्वेअर, ती व्हॅल्यू इथून घेऊन तिथे टाकणार x च्या जागी. कळतंय. मग ती व्हॅल्यू घ्या, ही व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा. काय भेटेल, इंटिग्रेशन ऑफ हे पहा टॅन ऑफ x प्लस 1. टॅन ऑफ x चं मीनिंग काय होईल, टॅन ऑफ x म्हणजे काय, टॅन इनवर्स ऑफ t स्क्वेअर. हे डाऊट आहे घ्यायचा. हां हे समजलं का, ही x ची व्हॅल्यू आहे बरोबर, प्लस हा 1 ऍज राहील आणि डिवाइडेड बाय dx अपॉन रूट ऑफ टॅन ऑफ x. dx अपॉन रूट ऑफ टॅन ऑफ x याचं मीनिंग काय असतं, हे एवढं असतं ना, 2 dt अपॉन sec²x. कळलं का, sec²x x मध्ये आलं, x ला परत टॅन मध्ये टाकावं लागेल. ओके, x चालत नाही ना, x च्या जागी परत काय टाकायचं, tan इनवर्स ऑफ t स्क्वेअर. कळतंय का, असं करा. ओके, आणि काय केलं, sec²x dx झालं, dx काय झालं, प्लस dt sec²x. सर जर आपण ही जी टर्म आहे tan x प्लस 1 अपॉन रूट ऑफ tan ऑफ x त्याचा होल स्क्वेअर केला तर हे ही वरची हां होल स्क्वेअर केला तर काय फायदा होईल, tan स्क्वेअर x प्लस 1 येईल. tan स्क्वेअरला a प्लस b होल ब्रॅकेट स्क्वेअर भेटणार. हां म्हणजे तो खालचा रूट पण जाईल, a प्लस b होल ब्रॅकेट स्क्वेअर भेटेल, त्याचा आन्सर भेटणार tan स्क्वेअर x प्लस 2 tan ऑफ x प्लस 1 स्क्वेअर. तो 2 tan ऑफ x चं काय करणार, मग तुम्हाला इथं sec²x भेटणार, sec²x मायनस sec²x मायनस sec²x प्लस 2 tan ऑफ x भेटणार, डिवाइड बाय tan ऑफ x भेटेल. सो sec²x डिवाइड बाय tan ऑफ x भेटेल आणि तिकडे tan ऑफ x कॅन्सल होईल, सो 2 भेटणार. सो sec²x अपॉन tan ऑफ x. हा भेटत चालेल, असं पण चालेल. समजा इथून आपण जर हे असं इमॅजिन केलं, म्हणजे याला काय केलं, टेकिंग स्क्वेअर ऑन बोथ साइड करून ठेवलं, पण मग स्क्वेअरिंग केली तर लेफ्ट साइडला पण स्क्वेअरिंग करायला लागेल ना इथं. लेफ्ट साइड कुठे येतं, मग तेच तर प्रॉब्लेम आहे. त्याच्यामध्ये स्क्वेअरिंग कशी करणार, जर स्क्वेअरिंग वरती केली खाली गेली तर कॅन्सल होत नाही ती. पण लेफ्ट साइड कुठे, तेच तर प्रॉब्लेम आहे. काय आहे, या इक्वेशन मध्ये जर तुम्ही कुठल्याला स्क्वेअरिंग करताय तर इक्वेशनचं मीनिंग चेंज होतंय ना, मग जमणार नाही ते. पण सर ते इक्वेशन नाही ना, त्याच्या इक्वल टू काहीच नाहीये ना. तो
असा विषय असतो की तुम्ही स्क्वेअरिंग कधी करताय जेव्हा हा 2 आणि असा 6 आहे. सो टेकिंग स्क्वेअर ऑन बोथ साइड असं असतं ते. क्लिअर? तर मग इकडचं स्क्वेअर आणि इकडचं स्क्वेअर कॅन्सल होतं म्हणून ते केलं की काही फरक पडत नाही. पण या ठिकाणी फरक पडेल ना. काय तुम्ही जर न्यूमरेटर डिनोमिनेटरला हा रूल वापरणार तर तसं होत नाही ते. जर समजा 2 चा स्क्वेअर असेल आणि 6 चा स्क्वेअर असेल तर याचा उलटा डिनोमिनेटर कॉमन होऊन जातो. म्हणजे 2/6 आणि होल ब्रॅकेट स्क्वेअर येतो उलटा. तो कॅन्सल नाही होत. कळालं का? मग स्क्वेअरिंग इथं ऑप्शन येणार नाही कारण म्हणजे येतं ते आन्सर म्हणजे येऊ शकतं ते. बट इथं येणार नाही कारण हे ऍक्च्युअल मीनिंग चेंज करून टाकेल. नाही कळालं? हे जर इक्वेशन राहिलं असतं लाईक दिस म्हणजे असं इक्वेशन राहिलं असतं 2x + 3 = 4 वगैरे तर मग ते सहज शक्य होतं. हे स्क्वेअर करायचं हे स्क्वेअर करायचं मग कॅन्सल होतं. कळतंय का? पण हे इक्वेशन नाहीये. हे न्यूमरेटर आणि डिनोमिनेटर आहे. त्यामुळे इथं स्क्वेअरिंग पॉसिबल होणार नाही. आलं लक्षात? याला याच वेळी लावावं लागेल जो त्यांनी वे वापरलाय. जरा कॉम्प्लिकेटेड वे आहे. ओके. सो बघा इथे यांनी काय केलं की dt वगैरे सगळं काढलंय. sec2x dt पण 2 dt पण काढलेलं आहे सगळं तिथं. ओके. देन dx ची व्हॅल्यू काढली ती सबस्टिट्यूट केली याच्यामध्ये. सो dx ची व्हॅल्यू 2t अपॉन sec2x 1 प्लस tan स्क्वेअर x घेतले. सो tan स्क्वेअर x और बरं शिफ्ट केलं. चांगलं शिफ्टिंग केलेली आहे. हे बघा हे रूट ऑफ x घेतले तरी असं रूट ऑफ tan ऑफ x ला t याला t कन्सिडर केले. मग आता याला t केलं ना तरी की तो काय करतो त्याला माहिती आहे की हे इथून भेटून इथं भेटत नाही. x लागणार तुम्हाला h पासून. मग त्याने याच्यातून x ची व्हॅल्यू काढली. मग x ची व्हॅल्यू कशी काढणार टेकिंग स्क्वेअर ऑन बोथ साइड. इथं जमेल ते कारण हे स्क्वेअर h स्क्वेअर कॅन्सल होईल. मग इथं काय होणार तुम्हाला tan ऑफ x भेटेल t स्क्वेअर भेटणार. मग x ची व्हॅल्यू तुम्हाला इथं भेटेल x काय भेटणार tan इनव्हर्स ऑफ t स्क्वेअर. कळलं का हे? ओके. हा क्वेश्चन थोडा विचित्र क्वेश्चन आहे. ओके. मग आता याचा डेरिव्हेटिव्ह घेतलाय तरी खाली म्हणजे काय तुम्ही याचा घ्या का याचा घ्या इनडायरेक्टली सारखाच येतो. ओके. सो याचं जर डिफरन्शिएशन केलं मी कारण हे सगळे इक्वलच आहे ना. मग डेरिव्हेटिव्ह कोणाचाही घ्या काही फरक पडत नाही. डिफरन्शिएट केलं मी तर या x चा dx भेटेल आणि tan इनव्हर्स ऑफ चा आन्सर भेटणार 1/1 प्लस x स्क्वेअर असतो ना म्हणजे कोण t स्क्वेअर. डेरिव्हेटिव्ह tan इनव्हर्स ऑफ x चा काय असतो 1/1 प्लस x स्क्वेअर आणि या t चा पुन्हा डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागेल पुढे कोण dt म्हणजे हा स्क्वेअरचा स्क्वेअर आहे ना t स्क्वेअरचा स्क्वेअर आहे. कळलं का? हा tan इनव्हर्स ऑफ x चा डेरिव्हेटिव्ह आहे 1/1 प्लस x स्क्वेअर. x च्या ठिकाणी इथं t स्क्वेअर होता म्हणून t स्क्वेअरचा स्क्वेअर झाला. कळालं? डेरिव्हेटिव्ह मध्ये मध्ये या t स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह काय येतो 2t पुढे आणि पुन्हा त्या t चा dt. समजलं का? डेरिव्हेटिव्ह काढता मी आता हे शिकवलंय पुन्हा डेरिव्हेटिव्ह कटिंग मध्ये काय अडचण आहे का कोणाला याच्यात? tan इनव्हर्स ऑफ x चा डेरिव्हेटिव्ह असतो 1/1 प्लस x स्क्वेअर. म्हणजे या ठिकाणी t स्क्वेअर होता म्हणजे t स्क्वेअरचा स्क्वेअर झाला. या t स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह येतो 2t आणि त्या t चा डेरिव्हेटिव्ह dt. कळालं? मग आता मी काय करेन मला ही dx ची व्हॅल्यू इथे टाकता येईल. dx ची जागी हे सगळे कमी काम. आता हे ऍक्च्युअली काय होणार आहे t4 होणार आहे इथे खाली. बरोबर ना? t चा स्क्वेअर म्हणजे t4 होईल. आणि आता थोडंसं लक्ष द्या इकडे. याच्यामध्ये जर आपण समजा रूट ऑफ x ला जर आपण t टाकणार आहे ओके. सो dx ची व्हॅल्यू पण आपल्याला भेटली इथे काहीतरी. आता प्रश्न राहिला फक्त x चा. x ची व्हॅल्यू पण tan इनव्हर्स ऑफ t टाकणार आहे आपण. क्लियर? मग आता थोडंसं गेला कन्वर्जन मारतो इकडनं पण डेरिव्हेटिव्ह घेतो थोडा. एक याचा जर डेरिव्हेटिव्ह घेतला असता मी रूट ऑफ tan इनव्हर्स ऑफ x चा तर काय भेटला असता मला तो इथं (4) आलेला आहे आणि मग tan इनव्हर्स ऑफ dx dt सगळ्या व्हॅल्यू सबस्टिट्यूट करण्या पडतील. tan इनव्हर्स ऑफ x ठीक आहे. हे समजलं का इथपर्यंत? हां आता ही व्हॅल्यू घ्या आणि इथे टाका म्हणजे काय भेटेल dx च्या जागी 1/1 प्लस t स्क्वेअर t4 2t dt असे येईल ते. कळतंय का? आणि हे tan ऑफ x म्हणजे काय होणार tan ऑफ x म्हणजे त्याचं मीनिंग असं आहे की हे रूट ऑफ tan ऑफ x चा स्क्वेअर केला तर आपल्याला tan ऑफ x च भेटेल की नाही. मग tan ऑफ x चा मीनिंग t स्क्वेअर झालं ना. नाही कळलं?
रूट ऑफ टॅन ऑफ एक्स म्हणजे टी, करेक्ट. बट याचा स्क्वेअर केला तर टॅन ऑफ एक्स भेटेल की नाही. मग टॅन ऑफ एक्सचं मिनिंग टी स्क्वेअर नाही होणार का. मग या टॅन ऑफ एक्सच्या जागी मी काय टाकेल टी स्क्वेअर. कळतंय ना. मी सगळं हे हा प्रॉब्लेम हाच आहे की तुम्ही जेव्हा सबस्टिट्यूशन करणार तेव्हा सगळ्या टर्म्सला इन टर्म्स ऑफ टी शिफ्ट करता आलं पाहिजे. सगळं टी मध्ये काढायचं. जसं मी इथे dx ची व्हॅल्यू इन टर्म्स ऑफ टी काढली तसं कोणी दिसतंय का इथं. हा नाही ना. जसं हे टॅन ऑफ एक्स आहे याला इन टर्म्स ऑफ टी काढलं टी स्क्वेअर. कळतंय ना. रूट ऑफ टॅन ऑफ एक्स ला टी टाकता येईल. ओके. मग सगळं टी मध्ये कन्वर्ट होईल. पहा इंटिग्रेशन ऑफ टॅन ऑफ एक्स म्हणजे काय टी स्क्वेअर. कळलं. प्लस आपण डिवाइड बाय रूट ऑफ टॅन ऑफ एक्स म्हणजे काय टी. कळतंय का. आणि हे dx म्हणजे काय असतं 1 अपॉन, आता हे 2t समोर घेऊ का 2t डिवाइड बाय 1 प्लस t⁴ dt. कळलं का. हे सगळं टी मध्ये कन्वर्ट झालंय. पहा टी स्क्वेअर म्हणजे टॅन ऑफ एक्स प्लस 1 ॲज इट इज रूट ऑफ टॅन ऑफ एक्स म्हणजे टी होतं. ओके. आणि dx चं मिनिंग हे आहे 1 अपॉन हा 2t इकडे मल्टिप्लाय करा तर 2t होईल 2t अपॉन 1 प्लस t⁴ dt. हा जमेल का. हा आता पॉईंट सॉल्व करा. आठी आणि आठी कॅन्सल होईल. ओके. सो काय होणार टी स्क्वेअर प्लस 1 अपॉन 1 प्लस t⁴ आणि हा 2 उरणार. हा 2 इंटिग्रेशनच्या बाहेर घेऊन टाका. हा 2 इंटिग्रेशनच्या बाहेर जाईल. इथे फक्त उरणार आहे पहा टी स्क्वेअर प्लस 1 डिवाइड बाय 1 प्लस t⁴. त्याला इकडे तिकडे दिलं तरी चालेल. 1 प्लस टी स्क्वेअर डिवाइड बाय 1 प्लस t⁴ dt. ओके. इथपर्यंत ओके. कळालं का नाही कळालं. या 1 ला इकडे दिलं या टी स्क्वेअर ला इकडे दिलं प्लस येते काही पण येते आपल्याला. आणि हा 1 प्लस t⁴ ॲज इट इज खाली हा टी कॅन्सल हा 2 इंटिग्रेशनच्या बाहेर. ओके. आता प्रॉब्लेम आहे थोडा. म्हणजे मी काय करू शकतो या t⁴ आहे का हा टी स्क्वेअर आहे. मी या t⁴ ला टी स्क्वेअरचा टी स्क्वेअर दिले चालेल का. ओके. म्हणजे मी असं थोडंसं याला रिअरेंज करतो टी स्क्वेअरच्या फॉर्मॅट मध्ये आणण्याचा प्रयत्न करतो. टी स्क्वेअरचा स्क्वेअर. ओके. आता प्रॉब्लेम परत तोच आहे की हे टी स्क्वेअरचा टी स्क्वेअर आणून मग काही फायदा होत नाही. आपल्याला काय करावं लागणार आहे थोडं याला अजून सिम्प्लिफाय करावं लागणार आहे. म्हणजे खालच्याला डिवाइड करून. आता हे लॉजिक बिल्ड होत नाही लवकर. हाच प्रॉब्लेम आहे. इथं नोट ती स्टेप टाका. ओके. इथे येऊन तुम्ही अडकणार. कळतंय का. इथपर्यंत जमून जाईल ते. इथे येऊन अडकणार. याला नोट ती स्टेप करा. मार्क करा तिथं. या स्टेप पासून पुढची स्टेप इम्पॉर्टंट आहे. या स्टेप पासून पुढची स्टेप अशी आहे की दोनही म्हणजे होल इक्वेशनला टी स्क्वेअर नी डिवाइड करायचं. न्यूमरेटरला पण आणि डिनॉमिनेटरला पण. काय स्टेप याची पुढची टी स्क्वेअर नी डिवाइड करायचं न्यूमरेटर ॲज वेल ॲज डिनॉमिनेटरला. आता ही स्टेप तुम्हाला आठवणार नाही इथून. आणि त्यांनी तसं का केलं कारण त्यांना टी स्क्वेअर काढायचंय. समजलं का. असं काय करतोय तो टी स्क्वेअर काढायचंय त्याला. म्हणून तो काय करणार न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर दोघांना टी स्क्वेअर नी डिवाइड करणार. ऍक्च्युअली मी डिवाइड केलं की फरक पडेल का. इथं नोट ती स्टेप आहे ही समजणार नाही तुम्हाला. ही लक्षात ठेवण्याची स्टेप आहे इथून पुढे. सो इथं आल्यानंतर तुम्ही अडकणार. इथपर्यंत जमून जाईल. इथं न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला टी स्क्वेअर ने डिवाइड करायचे. सो काय होईल 2 इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन टी स्क्वेअर भेटेल प्लस हा टी स्क्वेअर अपॉन टी स्क्वेअरच भेटेल डिवाइडेड बाय 1 अपॉन टी स्क्वेअर भेटेल प्लस हा टी स्क्वेअरचा स्क्वेअर डिवाइड बाय टी स्क्वेअरच भेटेल. कळलं का. ऍक्च्युअल इक्वेशन मध्ये काही फरक आहे का. समजतंय ना. नोट दिस स्टेप. नोट करा दिस स्टेप. ओके. काय मिनिंग होईल हा टी स्क्वेअर कॅन्सल होऊन जाईल. हा टी स्क्वेअर आणि x स्क्वेअर कॅन्सल होऊन जाईल. 1 अपॉन टी स्क्वेअर प्लस 1 अपॉन टी स्क्वेअर प्लस टी स्क्वेअर. कळलं का. मग इथं आन्सर असं भेटेल. हे रफ करू का. लिहून घ्या. क्वेश्चन थोडा किचकट आहे.
ही स्टेपला नोट करा. न्यूमरेटर डिनोमिनेटर दोघांना टी स्क्वेअर ने डिवाइड करायचं. माफ करू. पुढे पहा. आता काय होणार आहे इथून तुम्ही जेव्हा पुढे येणार तेव्हा तुम्हाला भेटेल 2 इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन टी स्क्वेअर प्लस 1 डिवाइडेड बाय 1 अपॉन टी स्क्वेअर प्लस टी स्क्वेअर. ओके. हा हा आता तुम्ही याला इकडे इकडे पण लिहू शकता, तसं काही नाही. ते 1 इकडे घ्या, ही इकडे घ्या, ही इकडे घ्या, ही इकडे घ्या, काही फरक पडत नाही त्या ऍडिशन. ओके. सो आता बघा इकडे. आता जर तुम्ही याला नीट बघितलं तर तुम्हाला काय वाटतंय की हा जो ही जी टर्म आहे ही खालची ही ऍक्च्युअली काय आहे 1 चा स्क्वेअर म्हणजे हा कंप्लीट स्क्वेअर असेल किती असा है ना. मग हे a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर आहे. हे काय आहे a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर. क्वाड्रॅटिक इक्वेशन आठवते. a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर चा फॉर्म्युला काय असतो. दोन फॉर्म्युले द्यायचे. a प्लस b होल ब्रॅकेट स्क्वेअरच्या फॉर्म्युल्यावरून एक लिहितो, a मायनस b होल ब्रॅकेट स्क्वेअरच्या फॉर्म्युल्यावरून एक लिहितो. a प्लस b होल ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला काय असतो a स्क्वेअर प्लस आता मी तो b स्क्वेअर इकडे लिहून घेतो आणि प्लस 2ab लिहितो इकडे. कळालं काय आहे ऍडिशन तर आहे. इकडे a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर आणि इकडे मायनस 2ab येणार बरोबर. हां मला a स्क्वेअर b स्क्वेअर पाहिजे की नाही, तर मी 8ab इकडे मायनस करेल. सो मला a प्लस b होल ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 2ab भेटला की नाही इकडे. कळालं का हे. हा फॉर्म्युला 8 ला होता. आणि तसंच इकडे पण a प्लस a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर इथं पण भेटू शकतो. तो इकडे प्लस होईल म्हणजे a मायनस b होल ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 2ab इज इक्वल टू a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर असतो. कळालं हे. सो दोन्ही फॉर्म्युले त्याचे. एक इथं जर प्लस असेल तर मायनस 2ab असतो आणि इथं जर मायनस असेल तर प्लस 2ab असतो. कसा आला कळालं का. हां आता इथं मला दोघं फॉर्म्युले यूज करता येतील, हा पण आणि हा पण. कोण मायनस तर हां मायनस तर कसं यूज करायचं. मायनसचं कसं काय a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर देखील हा. मग हे पण a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर आहे, हे पण a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर. अच्छा दोघांचं मीनिंग सेमच आहे की नाही. लेफ्ट साइड राइट साइड सेम आहे तर लेफ्ट पण सेमच आहे की नाही. तुम्ही आन्सर काढून पहा प्रॅक्टिकल एक्झाम्पल घेऊन तुम्हाला सारखं भेटेल. तर माझं म्हणण्याचा अर्थ आहे a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर चे दोन फॉर्म्युले. इथं जर a प्लस b होल ब्रॅकेट स्क्वेअर केला तर इथं मायनस 2ab करायचं आणि इथं a मायनस b होल ब्रॅकेट केला तिथं प्लस 2ab करायचं. कळालं का. दोघांचा अर्थ एकच आहे. 8th मध्ये होते हे फॉर्म्युले तुम्हाला. आता या ठिकाणी मी समजा कुठला तरी एक फॉर्म्युला यूज करतो, मला इथं वरचा करा किंवा खालचा करा. ओके. पण मी हा जर मायनसचा यूज केला तर बेनिफिट काय बसेल a मायनस b चा डेरिव्हेटिव्ह वरती भेटेल मला, कारण हे 1 अपॉन t असल्या कारणाने त्याचा डेरिव्हेटिव्ह मायनस येतो. t रेस टू मायनस 1 येईल ना. हा t रेस टू मायनस 1 असतो ना. 1 अपॉन x चा डेरिव्हेटिव्ह काय असतो 1 अपॉन x चा डेरिव्हेटिव्ह लॉग ऑफ x असतो. समजा मी जर याला असं घेतलं 1 अपॉन x रेस टू 1 तर त्या हिशोबाने ते x रेस टू मायनस 1 झालं की नाही. त्याचा डेरिव्हेटिव्ह काय येणार मायनस 1 x रेस टू मायनस 1 मायनस 1. सो काय झालं मायनस x रेस टू मायनस 2. कळालं का हे. मग हे मायनस यायचं की नाही त्याला. हां मग हे इथं ऍक्च्युअली काय होणार डेरिव्हेटिव्ह होऊन मायनस होणार. कळलं का. मग खाली घेताना काय घ्या मायनस घेणार तर वरती प्लस भेटेल, खाली प्लस घेणार तर वरती मायनस भेटेल डेरिव्हेटिव्ह. मग इथं पुढची टर्म घ्यावी लागेल, खाली मायनसची टर्म घ्या म्हणजे वरती काय भेटेल प्लस भेटेल. नाही कळालं. हां कॉम्प्लिकेशन त्याच्यामुळेच आहे की दोन फॉर्म्युले कुठला यूज करू तर मायनस यूज करा म्हणजे डेरिव्हेटिव्ह होऊन प्लस होणार आहे. कळलं का. मग हा फॉर्म्युला यूज करू मध्ये सुरुवातीला यूज केलेला. मग बघा आता याच्यामध्ये जर हा फॉर्म्युला वापरला मी तर याच्यात काय होईल हा a स्क्वेअर a मायनस b होल ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 2ab इज इक्वल टू a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर असतो. a म्हणजे काय तुमच्या इथं 1 अपॉन t आणि b म्हणजे काय t. बरोबर ना. तर मग त्या हिशोबाने काय झाले 1 अपॉन t मायनस t चा होल ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 2 आणि इथं पण 1 अपॉन t येणार आणि इथं पण t येणार. हा t कॅन्सल होऊन जाईल म्हणजे काय भेटेल 1 अपॉन t मायनस t होल ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 2 इज इक्वल टू 1 अपॉन t स्क्वेअर प्लस 1 अपॉन t स्क्वेअर हे t स्क्वेअर. हे कळालं का.
हे कळलं का? हे पहा 1/t² + t² चा फॉर्म्युला काय भेटेल या हिशोबाने 1/t हा 1/t - t होल ब्रॅकेट स्क्वेअर दिसतोय ना आणि प्लस हा 2 a म्हणजे 1/t आणि b म्हणजे t t गेट कॅन्सल म्हणजे फक्त कोण उरला 2 ओके मग हे एक्सपान्शन याच्या जागी मी इथं टाकलं चालेल का नाही का नाही चालणार चालेल ना बाळा हा क्वेश्चन कस बघणार तुमचा 8 9 सगळं उचलतोय तो एकत्रीचं आहे 7व्या 8वीचं एकत्री है ना होतं आठवा मग हे घेऊन इथं टाकायचं मग काय होईल इंटिग्रेशन ऑफ 1/t² + 1 डिवाइडेड बाय याच्या जागी मी हे टाकू शकतो 1/t - 1 किंवा तुम्ही याला इंटरचेंज करून घेतलं तरी चालेल म्हणजे हे प्रॉब्लेमॅटिक आहे 1 मायनस परत इकडे येतोय त्याच्यापेक्षा काय करा हा 1 इकडेच राहू द्या हा इकडेच राहू द्या म्हणजे ते बरं राहील जरा है ना तो 1 परत मायनस होते डेरिव्हेटिव्ह मॅच होणार नाही परत मायनस घ्यावा लागेल मतलब राहू दे dt ओके आणि हा होल ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 2 असं येणार आहे ओके आता हे खालच्या टर्मला मला डेरिव्हेटिव्ह वरती भेटेल पहा होतोय का मॅच करून पहा 1/t - 1 चा डेरिव्हेटिव्ह तुम्हाला वरती भेटतो का चेक करा बरं 1/t - 1 चा डेरिव्हेटिव्ह काय येईल -1 dt येईल हां ओके तर डेरिव्हेटिव्ह काय येईल डिफरन्शिएट केलं मी तर काय भेटेल 1/t चा डेरिव्हेटिव्ह काय येतो याला रेस टू 1 असेल ना म्हणजे हा रेस टू -1 होईल म्हणजे -1 t रेस टू -2 कळलं का कळलं का म्हणजे -2 चं मीनिंग काय असतं 1/t². कळतंय का पण डेरिव्हेटिव्ह होता 1/x चं डेरिव्हेटिव्ह सांगितलं मी तुम्हाला -1/x² असतो म्हणून आठवलं का त्याच्यानुसार घेतलं ते आणि मग हा -t चा हा -1 राहून जाईल इथं कळतंय आता मी जर हे मायनस साइन हे ऍक्च्युअली मायनस आहे इथं पहा मी जर हे आणि याचा पुढे भेटणार आपल्याला इथं dt t चा dt याला मी सध्याला काहीतरी वेगळं म्हणून घेतो सध्याला u पकडतो जसं मी t पकडतो ना तसं याला u पकडेल ना आता ऑलरेडी t वापरून घेतलेला आहे आता u पकडावा लागेल काहीतरी मग u पकडलं मी तर याचा पण डेरिव्हेटिव्ह ना du बरोबर आणि हे याचा असाल आणि हा dt आला ऍक्च्युअली मला जी टर्म पाहिजे ती इथं प्लस पाहिजे आपल्याला भेटली मायनस याच्यातनं मायनस साइन कॉमन काढा म्हणजे इथं प्लस भेटेल इथं प्लस भेटेल आणि मायनस साइन कॉमन निघेल कळलं का मग ती मायनस साइन घेऊन त्याची टाका मग आता आपल्याला काय भेटतंय बा 1/t² + 1 dt म्हणजे ही पूर्ण टर्म इज इक्वल टू -dt असतो कळलं का ते मायनस साइन इकडे येते हे कळलं का मग ही टर्म घेऊन इथे टाकायची ओके चालेल चालेल का हां सो बघा इकडे रब करू का लिहून देऊ व्यवस्थित लिहून द्यावं लागेल थांब मग मी याला u पकडतोय कोणाला 1/t - t ला u पकडतो मी याला डिफरन्शिएट करतो डिफरन्शिएट केल्याने मला du भेटेल इकडे इकडे भेटणार -1/t² -1 आणि इथं भेटणार dt सो मी हा मायनस साइन कॉमन काढेल मला भेटणार इकडे du इज इक्वल टू 1/t² मायनस प्लस 1 होईल आणि हा इकडे dt भेटणार मी या टर्मच्या जागी du सबस्टिट्यूट करू शकतो तो मी घेणार आणि सबस्टिट्यूट करणार सो मला इंटिग्रेशन भेटेल बा इंटिग्रेशन ऑफ 1/t² + 1 dt च्या ऐवजी मी -du टाकलं चालेल का मायनस साइन कॉमन काढेल हा बाहेरचा 2 पण राहील तो बाहेर राहील आणि इकडे फक्त du येईल कळलं का हे कळलं का 1/t² + 1 dt याच्या जागी मी -du टाकला मायनस साइन बाहेर घेतला du फक्त लिहिला आणि हे 1/, याचं मी काय घेतलं तुम्ही u चा स्क्वेअर येणार आणि हे काय येणार 2 कारण मी याला u पकडले आहे डेरिव्हेटिव्ह आणि डेरिव्हेटिव्ह आला असं झालं आता परत ही गोष्ट बरोबर आता हे आता तुमचं नॉर्मल झालंय आता हे नॉर्मल आहे व्हेरिएबलचा स्क्वेअर आणि इथं कॉन्स्टंट म्हणजे याला मी √2 चा स्क्वेअर लिहू शकतो का इथं हा म्हणजे x² + a² कोण येतो पहिला फॉर्म्युला ओके मग -2 इंटिग्रेशन ऑफ मग इंटिग्रेशन सॉल्व करायचं पहिल्या फॉर्म्युलेने पुढच्या या फर्स्ट फॉर्म्युलेने काय आहे
1 अपॉन रूट ऑफ 2 बरोबर tan इनवर्स ऑफ इन ब्रॅकेट x म्हणजे काय u अपॉन a म्हणजे काय रूट ऑफ 2 कळतंय इथं आधी देऊ नाही प्लस c ओके आता u ची व्हॅल्यू टाकून देईन मी काय घेतलं तुम्ही u ची व्हॅल्यू 1 अपॉन t मायनस t बरोबर ना सो हे भेटणार पहा हे रूट ऑफ 2 या 2 ला मी असं लिहू शकतो का मायनस रूट ऑफ 2 इनटू रूट ऑफ 2 या 2 ला आणि हे 1 अपॉन रूट ऑफ 2 भेटणार असे खाली आणि हा tan इनवर्स ऑफ आणि मी हे u ची व्हॅल्यू टाकू का u काय पकडलं तुम्ही 1 अपॉन t मायनस t सो 1 अपॉन t मायनस t डिवाइडेड बाय रूट ऑफ 2 आणि हे प्लस c झालं विदाउट विचार ओके ना हां आता हे रूट 2 आणि रूट 2 कॅन्सल होईल मायनस रूट ऑफ 2 भेटेल बरोबर पुढे पहा tan इनवर्स ऑफ इन ब्रॅकेट याला सिम्प्लिफाय करा क्रॉस मल्टिप्लिकेशन सो 1 मायनस t स्क्वेअर डिवाइडेड बाय t आणि हा रूट ऑफ 2 इनटू t होऊन जाईल ते कळलं का हा रूट ऑफ 2 या t जवळ येईल ना डिनोमिनेटर जवळ येईल ओके देन आता t तुम्ही कशाला पकडलं होतं रूट ऑफ tan ऑफ x ला t काय होतं रूट ऑफ tan ऑफ x होतं ना मग ती व्हॅल्यू टाकावी लागेल की नाही हां मग टाका ती व्हॅल्यू मग तुम्हाला भेटणार -2 रूट ऑफ 2 मग tan इनवर्स ऑफ इन ब्रॅकेट 1 मायनस रूट ऑफ tan ऑफ x चा t स्क्वेअर म्हटलं म्हणजे फक्त tan ऑफ x येईल कळलं का मग इथं फक्त मी tan ऑफ x टाकेल आणि इथं रूट ऑफ 2 आणि इथला रूट ऑफ tan ऑफ x येईल आणि हा प्लस c होणार करेक्ट आहे झालं तर काय होईल की हा रूट कॉमन निघेल आणि हा 2 tan ऑफ x होऊन जाईल ओके अजून काय नाही एवढंच आलं का बरोबर फक्त मायनस साइन आपला आलाय कारण हे tan ऑफ x इकडे आणि 1 इकडे म्हणजे आपण मायनस साइन पुसलं की ते बरोबर होतं विचित्र नाही 32 मिनिटं झाले सर 25 मिनिटापासून एकच क्वेश्चन चालू असू दे ना फंक्शन अरे डेरिव्हेटिव्ह सबस्टिट्यूशनच्या मध्ये सबस्टिट्यूशन त्याच्यामध्ये डेरिव्हेशन सबस्टिट्यूशन पहिले मी रूट ऑफ tan ऑफ x ला हे बघा इकडे लक्ष द्या रूट ऑफ tan ऑफ x ला t पकडलं पण त्याच्यानंतर पुन्हा मला एक सबस्टिट्यूशन भेटते की त्याच्या डेरिव्हेटिव्ह मला वरती भेटते मग मी पुन्हा त्याला u पकडलं आणि मग त्याला सॉल्व्ह केलं मग u ची व्हॅल्यू t टाकली मग त्याचा पुन्हा t टाकली नाही कळलं काहीच नाही कळलं का क्वेश्चन मध्ये घरी गेलो बघा जाऊ दे. घरी गेल्यावर बघा हा क्वेश्चन जरा मार्क करून टाका सर क्वेश्चन मार्क करून टाका जरा विचित्र क्वेश्चन आहे आणि समजत नाही बघू दिसायला किती सोपा दिसतो जर ते वगैरे दिसायला किती सोपा दिसतो दिसण्यावर जाऊ नका त्याच्या दाखवायचं तर आपल्याकडे खायचं आपल्याकडे कसा मॅटर येतो मी म्हणजे त्याला येतं सर ते कॉम्पिटिशन मध्ये येणार नाही स्ट्रेट ऑफ नाही असा क्वेश्चन कॉम्प्युटर टाकल्यावर कोणीच पास होत नाही एवढा वेळ आहेच कोणाकडे थेरम बघा पूर्ण मॅथचा पूर्ण टाइम एकच क्वेश्चन थेरम बघा 1 अपॉन ax² + bx + c हे बघा हे आपण एक क्वाड्रेटिक इक्वेशन जवळपास सॉल्व्ह केलंय सो हे माहिती तुम्हाला पुढचं बघा याच्यामध्ये समजा कोणता क्वेश्चन मी थेरम सांगतो तुम्हाला काही क्वेश्चन पुढच्या थेरम वरती बेस्ड ओके सो वन इंटिग्रेशन हा नवीन थेरम आहे पहा क्वाड्रेटिक इक्वेशन असेल तर समजलं काय करायचं कंप्लीट स्क्वेअर मेथड करून सॉल्व्ह करायचं क्वाड्रेटिक इक्वेशन आलं तर कंप्लीट स्क्वेअर करायचं ना आपण सॉल्व्ह करायचं आता समजा अशा टाइपचे असेल 1 अपॉन a sin स्क्वेअर x + b cos स्क्वेअर x + c आणि dx अशा टाइपचा एक पॅटर्न असेल समजा हा पॅटर्न आहे अशा टाइपचा क्वेश्चन
पेज नंबर 114. मागे मी पॅटर्न सांगतोय ना, क्वेश्चन आणि पॅटर्नचा अभ्यास करतो आपण. सो हा एक पॅटर्न आहे. पॅटर्न या अशा टाइपच्या क्वेश्चन कसे दिसतील तुम्हाला, समजा आल्या क्वेश्चन मध्ये जर त्या असे दिसतील 1/a च्या जागी एजेड नंबर असेल समजा 3 sin स्क्वेअर x प्लस b च्या जागी एजेड नंबर असेल जसं 4 cos स्क्वेअर x आणि c च्या जागी एजेड नंबर असेल जसं 5. कळलं का? या अशा टाइपचे क्वेश्चन दिसतील. पॅटर्न ओळखा. पॅटर्न बघा, sin स्क्वेअर cos स्क्वेअर आणि कॉन्स्टंट नंबरची टर्म असते. sin स्क्वेअर cos स्क्वेअर च्या सोबत एजेड नंबर असतात. कळतंय का? अशा टाइपचे दिसलं तर काय करायचं? ओके, इकडे बघा, हा पॅटर्न आहे. इकडे बघा, या पॅटर्न मध्ये फर्स्ट स्टेप करायची. अशा टाइपचा पॅटर्न जर दिसला म्हणजे sin स्क्वेअर cos स्क्वेअर त्याच्या पुढे नंबर वगैरे कॉन्स्टंट नंबर आणि डिनॉमिनेटर मध्ये त्याच्या पुढे फर्स्ट स्टेप करायची. याच्या न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला डिवाइड करायचं. म्हणजे इथे दिले बघ, स्टेप नंबर 1 डिवाइड न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय cos स्क्वेअर x और sin स्क्वेअर x. म्हणजे पहिली स्टेप काय करणार तुम्ही, याच्या न्यूमरेटरला पण आणि डिनॉमिनेटरला पण cos स्क्वेअर ने डिवाइड करा किंवा sin स्क्वेअर ने डिवाइड करा. ही फर्स्ट स्टेप असली पाहिजे. असा पॅटर्न दिसला तर ओके, स्टेप लिहून घ्या. मग सांगेल डिनॉमिनेटर रिप्लेस बाय sec स्क्वेअर x बाय 1 plus tan स्क्वेअर x और cos स्क्वेअर x बाय 1 plus cos स्क्वेअर x इफ एक्झिस्ट. म्हणजे दुसरी स्टेप आहे, जेव्हा तुम्ही cos स्क्वेअर x ला sin स्क्वेअर x ने डिवाइड करणार तेव्हा तुम्हाला डिनॉमिनेटर मध्ये 1 plus tan स्क्वेअर x ची टर्म दिसली तर त्याला sec स्क्वेअर x लिहायचं इन डिनॉमिनेटर. हा, न्यूमरेटर मध्ये नाही, ओनली डिनॉमिनेटर मध्ये 1 plus tan स्क्वेअर x ची टर्म दिसली sec स्क्वेअर x लिहा, किंवा तुम्हाला अशी टर्म दिसू शकते 1 plus cot स्क्वेअर x दिसू शकते, त्याला cosec स्क्वेअर x लिहा. समजलं का? आणि जर हे असं एक्झिस्ट होत असेल तरच लिहा, जबरदस्ती बनवायचा प्रयत्न करू नका. कळलं का? या स्टेप भेटतील जेव्हा तुम्ही cos स्क्वेअर याला डिवाइड करणार तेव्हा तुम्हाला हा फॉर्म्युला नाही तर हा फॉर्म्युला मॅच होताना दिसेल. मग त्याच्या जागी sec स्क्वेअर x टाकायची किंवा cosec स्क्वेअर x टाकायची. कळलं? प्रोसिजर फॉलो करायला लागेल. तिसऱ्या नंबरची टर्म आहे पुट. मग हे असं झाल्यानंतर हे फॉर्म्युला टाकल्यानंतर आपण काय पुट करणार, तर tan ऑफ x ला t पुट करायचं. म्हणजे सबस्टिट्यूशन करायची. tan ऑफ x च्या जागी काय टाकायचं, t. किंवा मग जर हे आलं तर हे tan ऑफ x च्या जागी t टाकणार, किंवा हे आलं तर हे cot ऑफ x च्या जागी t टाकणार. कळलं का? दोन्ही पॉसिबिलिटीज ना, आयदर ही आयडेंटिटी येऊ शकते किंवा ही येऊ शकते. मग हे आलं तर cot ऑफ x च्या जागी t टाकायचं, हे आलं तर tan ऑफ x च्या जागी t टाकायचं. कळलं? पुढे पहा. आणि मग तुम्हाला इंटिग्रल भेटेल आपल्या क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये. तुम्ही असं केलं ना की तुम्हाला क्वाड्रॅटिक इक्वेशन भेटेल आपलं असं ax² + bx + c. त्याचं क्वाड्रॅटिक इक्वेशन आपलं नॉर्मल, आणि मग त्याला कंप्लीटिंग स्क्वेअर ने सॉल्व्ह करायचं. कळलं का? जे आपण मागच्या वेळेस करत आलो. ओके, समजला का प्रकार? बस आहे ते. आता हे मागचं इथून सुरू येते, म्हणजे आपण आतापर्यंत जेवढं केलं तेवढं हे आहे इथून, पण त्याच्यामध्ये आता एवढं ऍड झालं. ओके, ते वाढतं. आता अशा टाइपचे क्वेश्चन बघतो. क्वेश्चन बघू आपण. टू sin स्क्वेअर प्लस cos स्क्वेअर. हे पहा, हा क्वेश्चन आहे जो 15 नंबरचा क्वेश्चन आहे. 15 नंबरचा सॉल्व क्वेश्चन आहे. कळालं की नाही? स्टेप समजली ना? cos स्क्वेअर किंवा sin स्क्वेअर ने डिवाइड करा, मग ही आयडेंटिटी लागेल ते चिपकवा, मग tan ऑफ x किंवा cot ऑफ x ला t पकडा आणि सॉल्व करा. ओके, पुढे बघा. हा क्वेश्चन या पॅटर्नचा क्वेश्चन आहे. 15 नंबरचा क्वेश्चन तुम्हाला बघूनच कळेल की हा पॅटर्न आहे. बघा 15 नंबरचा क्वेश्चन, इंटिग्रेशन ऑफ 1/3 + 2 sin स्क्वेअर x + 5 cos स्क्वेअर x dx. वाटत नाही का तुम्हाला हा पॅटर्न आहे म्हणून? 1/a sin स्क्वेअर x + b cos स्क्वेअर x + c. वाटतो की नाही आहे? बघा बरं एकदा. sin स्क्वेअर cos स्क्वेअरच्या टर्म्स आहेत, त्याच्या समोर नंबर आहे आणि हा कॉन्स्टंट नंबर इकडे द्यायचा, म्हणजे इकडे दिला. याला मी इकडे लिहून देऊ का असा? चालेल का? ठीक आहे, चालेल का? हा एक पॅटर्न. मग या पॅटर्नच्या रूल लावायचे याला.
कळलं का? दिसणं महत्वाचं आहे. सो या पॅटर्न जरूर होता की पहिले याला cos स्क्वेअर किंवा sin स्क्वेअर डिवाइड करा. मग cos स्क्वेअर नेच करायचं. सर्वात कम्फर्ट कोण आहे? cos स्क्वेअर. मग याला cos स्क्वेअर ने वरती पण आणि खाली पण डिवाइड करायचे. मग कसं होणार? डिवाइड 1 बाय cos स्क्वेअर x डिवाइडेड बाय याला पण 2 sin स्क्वेअर x डिवाइडेड बाय cos स्क्वेअर x प्लस 5 cos स्क्वेअर x डिवाइडेड बाय cos स्क्वेअर x आणि प्लस 3 बाय cos स्क्वेअर x. कळालं का हे? हा स्टेप समजले ना? काय फरक पडेल त्याचा? इंटिग्रेशन ऑफ 1 cos स्क्वेअर x म्हणजे sec स्क्वेअर x ना. कळते? देन sin स्क्वेअर x अपॉन cos स्क्वेअर x 2 tan स्क्वेअर x प्लस हा cos कॅन्सल होईल म्हणजे फक्त उरणार 5 प्लस इथं 1 अपॉन cos स्क्वेअर x म्हणजे 3 अपॉन cos स्क्वेअर x म्हणजे 3 sec स्क्वेअर x आहे. 1 अपॉन cos स्क्वेअर x म्हणजे sec स्क्वेअर x असतो ना. 3 sec स्क्वेअर x. किती होते का? मग आता काय होईल पहा. याच्यातून तुम्हाला आयडेंटिटी बसवायची. tan स्क्वेअर x चा आहे. sec स्क्वेअर x ला हा tan स्क्वेअर x मध्ये कन्वर्ट करावा लागेल. बरोबर. मग आता काय करणार पहा. आपल्याला मी तुम्हाला काय सांगितलं होतं पहा की जर तुम्हाला sec स्क्वेअर x किंवा cos स्क्वेअर x दिसेल तर त्याला कसं कन्वर्ट करायचं? इथं आयडेंटिटी बसव सांगितलं ना डिनोमिनेटर मध्ये ती आयडेंटिटी बसवायची 1 प्लस tan स्क्वेअर x इक्वल टू sec स्क्वेअर x. ही आयडेंटिटी बसवायला सांगितली होती ना. जर एक्झिस्ट होत असेल तर मग इथं दिसते ना हे sec स्क्वेअर x ला tan स्क्वेअर x मध्ये कन्वर्ट करता येईल की नाही? करता येईल की नाही? कारण खाली आपण t कशाला म्हणणार आहे? tan ऑफ x ला t म्हणणार आहे ना. मग सर्व tan x मध्ये पाहिजे की नाही? आणि समजा इथं जर चुकून कोसेक आला असता 1 plus cot तर cot स्क्वेअर x मध्ये कन्वर्ट केलं असतं. कळलं का? आणि इकडे cot राहिलं असतं मग. कळतंय का? मग या sec स्क्वेअर x ची आयडेंटिटी टाकायची. sec स्क्वेअर x म्हणजे काय असतं? sec स्क्वेअर x म्हणजे असतं 1 प्लस tan स्क्वेअर x. हे डाऊट घ्यायचा. ही व्हॅल्यू घेण्याच्या टाका. ओके? काय भेटेल? इंटिग्रेशन ऑफ इथं भेटणार sec स्क्वेअर x अपॉन 2 tan स्क्वेअर x. हे थोडंसं इकडे घेतो प्लस हा 3 जवळ घेतो तो 5 इकडे देतो. इथं भेटणार 1 प्लस tan स्क्वेअर x आणि इथं हा प्लस 5. कळलं का हे? sec स्क्वेअर x. आता थोडं सिम्प्लिफाय करा याला. मग काय भेटेल आपल्याला? सर्वांचे कॅल्क्युलेशन केलं तर आपल्याला आन्सर भेटेल हा 3 मध्ये घुसवा म्हणजे इथं भेटणार पहा हे sec स्क्वेअर x राहील डिवाइड बाय इंटिग्रेशन ऑफ हा 2 tan स्क्वेअर x आहे आणि हा 3 into 1 हा 3 होईल आणि प्लस हा 3 into tan स्क्वेअर x 3 tan स्क्वेअर x. कळलं का हे? ब्रॅकेटच्या मध्ये हा मग याच्यात हा 3 tan स्क्वेअर x आणि हा 2 tan स्क्वेअर x दोघं मिळून 5 tan स्क्वेअर x बनते. कळतंय का? इथं होणार 5 tan स्क्वेअर x आणि हा 3 plus 5 किती होणार? 8. किती होते इथपर्यंत? ओके. आता हे आपण काय असं केल्यानंतर मी काय सांगितलं आयडेंटिटी टाकल्यानंतर हे याला काय सबस्टिट्यूट करायचं t. कारण काय tan स्क्वेअर x चा डेरिव्हेटिव्ह sec स्क्वेअर x दिसतोय ना वरती. दिसतोय की वरती sec स्क्वेअर x. मग या tan ऑफ x ला आपण काय सबस्टिट्यूट करणार? t. आठवलं का सबस्टिट्यूशन? मग आपण सबस्टिट्यूट करणार tan ऑफ x लेट tan ऑफ x t. सो डिफरन्शिएट करा. काय भेटेल डिफरन्शिएशन? sec स्क्वेअर x dx dt असणार. हे डाऊट? हे sec स्क्वेअर x dx म्हणजे dt लिहिता येईल का मग? लिहिता येईल ना मग? आणि tan ऑफ x जागी t टाका. मग काय भेटेल आपल्याला? इंटिग्रेशन ऑफ dt म्हणजे हे 1 अपॉन इकडे dt भेटणार डिवाइडेड बाय 5 tan स्क्वेअर x म्हणजे काय? tan t स्क्वेअर येणार आणि हा प्लस 80. कळलं का हे बघा tan ऑफ x ला मी t टाकलंय. सो त्याचा डेरिव्हेटिव्ह झाला sec स्क्वेअर x dx dt. या sec स्क्वेअर x dx च्या ऐवजी मी dt सबस्टिट्यूट करू शकतो का? करू शकतो. आणि मग हे 5 tan स्क्वेअर x आहे. tan स्क्वेअर x म्हणजे काय? tan x म्हणजे t आहे. तर मग tan स्क्वेअर म्हणजे t स्क्वेअर होणार. कळलं? आणि हा प्लस 8 आहे. आता हे तुमचं नॉर्मल क्वाड्रॅटिक इक्वेशन झालंय. बरोबर? मग याच्यात आपल्याला 5 काढा. याचं सॉल्व करतो ना आपल्याला 5 काढा. मग याला काय डिवाइड बाय याला डिवाइड बाय 5 करणार. याला पण डिवाइड बाय 5 होणार पण इकडे पण 5 मल्टिप्लाय होते. मग हे मला पण 5 आहे ठीक आहे. बरोबर?
इंटिग्रेशनचा इथं काय होणार 1 अपॉन हा t स्क्वेअर होणार 5 5 गेट कॅन्सल आणि इथं होणार 8/5 कळलं ओके आता हे a स्क्वेअर प्लस x स्क्वेअर प्लस a स्क्वेअर होऊ शकते की नाही पण याला फक्त काय स्क्वेअर रूट करावं लागेल तर हे स्क्वेअर रूट ऑफ 8/5 चा होल ब्रॅकेट स्क्वेअर आहे 8/5 म्हणजे काय स्क्वेअर रूट ऑफ 8/5 चा होल ब्रॅकेट स्क्वेअर मग हा फॉर्म्युला बसेल a प्लस x प्लस a स्क्वेअर कळतोय का असं केलं आपण बऱ्याच वेळेला लावतो मग याला हा फॉर्म्युला लावा मग काय भेटेल 1/5 याचं इंटिग्रेशन काय असतं x प्लस a स्क्वेअर चं 1/a 1/a म्हणजे काय 1 रूट ऑफ 8/5 क्लियर आहे त्यानंतर tan इन्व्हर्स ऑफ x म्हणजे काय असतं t इथं t आहे ना आणि त्यानंतर a म्हणजे काय रूट ऑफ 8/5 आणि हा कंप्लीट आणि प्लस c कळलं काय त्यानंतर मी हे रूट ऑफ 5 ला रिवर्स करू डिनॉमिनेटर रिवर्स होईल ना सो इथं काय भेटेल 1/5 इनटू हे रूट ऑफ 5/8 असं भेटेल कळलं काय मी याला रूट पण सेपरेट करून घेतो सो रूट ऑफ 5 डिवाइड बाय रूट ऑफ 8 ओके राहू दिलं तरी चालेल tan इनव्हर्स ऑफ इथं भेटणार हा पण वरती जाईल म्हणजे आपल्याला आन्सर भेटेल पहा t इनटू रूट ऑफ 5/8 कळलं काय हे आणि t ची व्हॅल्यू काय घेतली होती tan ऑफ x ती व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा सो इथं पहा या 5 ला मी असं लिहू शकतो का रूट ऑफ 5 इनटू रूट ऑफ 5 हा रूट 5 कॅन्सल होऊन जाईल म्हणजे 1 अपॉन रूट ऑफ 5 इनटू रूट ऑफ 8 भेटणार तुम्हाला इथं भेटणार पहा tan इनव्हर्स ऑफ इन ब्रॅकेट इथं भेटणार t ची व्हॅल्यू टाका काय असते t ची व्हॅल्यू tan ऑफ x सो tan ऑफ x आणि त्याच्या पुढे येणार तुमचं रूट ऑफ 5/8 आणि हा प्लस c जास्तीत जास्त एक कॉमन रूट मध्ये 8 4 दा 40 रूट मध्ये tan इनव्हर्स ऑफ इन ब्रॅकेट रूट ऑफ 5/8 tan ऑफ x प्लस c कळलं का हे इथून थोडं सिम्प्लिफाय केलं 4 10 चा 40 होता ना मग त्या 4 चा रूट 2 बाहेर केला बाकी याचे डिझाइन कळतंय का या 8 ला पण थोडं सिम्प्लिफाय केलं करून दाखवू का हे पहा 40 म्हणजे काय 4 into 10 बरोबर ना 4 into 10 की नाही मग या 4 चं स्क्वेअर रूट निघतं ना बाहेर किती 2 रूट ऑफ 10 झालं की नाही त्याचं त्यानंतर हे tan इनव्हर्स ऑफ हे रूट ऑफ 5 रूट ऑफ 5 राहील बट 8 म्हणजे काय 4 2 चा 8 होतं सो 4 चा बाहेर 2 निघणार आणि मध्ये रूट 2 उरणार कळलं का आणि हे उरणार इथं tan इनव्हर्स ऑफ c एवढं फायनल आन्सर बरोबर आहे इथे इन्व्हर्स नाही येणार tan x x सो कळलं का पॅटर्न ओळखा sin स्क्वेअर cos स्क्वेअरच्या पुढे किती नंबर दिले मग त्याला cos स्क्वेअर ने डिवाइड करा cos स्क्वेअर ने डिवाइड केल्यानंतर sec स्क्वेअर किंवा cos स्क्वेअर भेटणार त्याची आयडेंटिटी सबस्टिट्यूट करा आयडेंटिटी सबस्टिट्यूट केल्यानंतर तुम्हाला अशी काही टर्म भेटेल म्हणजे tan ऑफ x असेल किंवा cot ऑफ x असेल त्याला t पकडा आणि सॉल्व करा ओके जमेल का आता पुढचा क्वेश्चन पण असाच आहे जो 16 नंबरचा क्वेश्चन आहे बघा फक्त सांगतो घरी सॉल्व करा सेम आहे रफ करू झोपाना काय करू मग कसं इंटिग्रेशन सर किती एक्सरसाइज आहे पूर्ण हा किती एक्सरसाइज 5 ते 6 होईल अजून किती पॅटर्न आहे सर बरेच पॅटर्न इंटिग्रेशन त्याच्यामुळेच कठीण होऊन जातं दुसरं काही कारण नाही त्याला इंटिग्रेशन कठीण व्हायचं ते तोच प्रॉब्लेम आहे ते पॅटर्न मध्ये प्रॉब्लेम क्रिएट होतो ज्याच्या डोक्यामध्ये पॅटर्न नसते प्रॅक्टिस नाही त्याचं काम होऊन जातं ज्याला पॅटर्न जमत नाही त्याचा अवघड आता इकडे लक्षात घ्या हा क्वेश्चन वाटल्यानंतर तुम्हाला अजिबात वाटत नाही की हा पॅटर्नचा क्वेश्चन आहे पण तुम्हाला एवढं तर नक्की कळतं की हा 3 थीटा आहे हा 3 थीटाचा फॉर्म्युला होता आपल्याकडे काढा साइन ऑफ 2 थीटा साइन ऑफ 3 थीटा काय होता cos ऑफ 3 थीटाचा फॉर्म्युला 4 cos 4 याचा की काय लिहिणार तुम्ही cos ऑफ थीटा
डिवाइड बाय -4 cos क्यूब थीटा -3 cos ऑफ थीटा. आठवलं का? हा 3 थीटाचा फॉर्म्युला आहे cos ऑफ थीटाचा. मग ते टाकल्यानंतर तुम्हाला वाटेल की हा क्वेश्चन आहे आपण पॅटर्न सारखा. कळतंय का? मग आता सॉल्व करायचं. सेम प्रोसेस. cos स्क्वेअर ने डिवाइड करायचं, पुन्हा काढायचं